सर्वसामान्यांच्या वीज बिलातून 1400 कोटी रुपयांची जास्तची वसुली करण्यात आली होती आणि हे पैसे अदानी समूहाच्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप केला जातोय। हा आरोप मी नाही करत आहे, हा आरोप कोर्टाकडून म्हणजे जयपूर कोर्टाने काही दिवसापूर्वी एक असा दावा होता, त्या दाव्यात म्हटलं आहे एवढा मोठा भ्रष्टाचार होतो आणि एखादी मीडिया दाखवत नाही। हे सगळ्यांना माहिती आहे की अदानी समूहाने सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारनं या मीडियाला विकत घेतलं आहे असं लोक म्हणतात। त्यामुळे अशा काही गोष्टी सरकारच्या विरोधातल्या जनतेसमोर आणल्या जात नाही, परंतु हा मी छोटासा प्रयत्न आपल्या समोर करतोय आणि हा प्रयत्न तुम्ही समजून घ्याल। हे पैसे दिले जात होते राज्य दूध उत्पादन निगम लिमिटेड ह्या कंपनीकडून, म्हणजे थोडक्यात या कंपनीचं शॉर्ट फॉर्म आहे RRVUNL। या सरकारी कंपनीकडून कोर्टात कंपनीने आपलं जे म्हणणं मांडलं होतं त्या म्हणण्यांमध्ये काही मुद्दे आहेत ते खरंच विचार करणारे आणि विचार करायला लावणारे, डोळे उघडणारे आहेत। तर बघा, पहिला मुद्दा असा आहे की अदानी समूह जो आहे वेगवेगळ्या कारणानं सरकारी कंपन्यांना टार्गेट करत आहे। कंपनीची वीज कट करण्याची धमकी दिली जाते आहे। नवे तर ह्या कंपनीची वीजही कट केली होती। या कंपनीचे वीज कट झाल्यानंतर आर्थिक नुकसान मोठे होणार आहे, त्या नुकसान राज्याचं होणार आहे। त्यामुळे या कंपनीच्या सरकारच्या म्हणजे ही कंपनी आहे एका खाजगी कंपनीला म्हणजे अदानी समूहाला नतमस्तक झाली, तिच्या पुढे हार मानावी लागली। त्यांची इच्छा नसताना सुद्धा कोटी दर कोटी नव्हे तर 1400 कोटी रुपये पैसे हे अदानी कंपनीला द्यावे लागले कारण नसताना। दुसरा जो मुद्दा आहे, कोर्टात RRVUNL ने सांगितलंय की त्यांचं जे म्हणणं मांडलंय त्या म्हणण्यामध्ये अदानी समूह धमकी देत होता, वीज कट करू, कंपनी बंद करू असं सरकारला वारंवार सांगत होता। नवे तर एकदा वीजही कट केली होती, राज्य सरकारची इच्छा नसतानाही त्यांच्या अटी मान्य कराव्या लागला। कारण जर उदाहरण विचार करा, तुमच्या घरातली, तुमच्या परिसरातली, तुमच्या उद्योगाची जर वीज कट केली तर दुकान बंद असेल, ऑफिसेस बंद असतील, नवे तर फॅक्टरी बंद असेल। त्याचबरोबर ह्या दूध उत्पादन कंपनीचा प्रोजेक्ट जर बंद पडला तर एवढं दूध येणार आणि या सगळ्या परिस्थितीला आर्थिक संकटात उभं राहिलं होतं। हे आर्थिक नुकसान जी परिस्थिती निर्माण झाली होती ही परिस्थिती आपल्या राज्याचं मोठं नुकसान होणार होतं। त्यामुळे या भीतीने त्यांनी त्यांच्या अटी मान्य केल्या जातात असं बोललं जात आहे। या घटनेची जी सुरुवात आहे, जो प्रकाराला सुरुवात झाली, ही सुरुवात झाली 2007 मध्ये RRVUNL आणि अदानी एंटरप्राइजेसच्या ह्या कंपन्यांनी जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापन केली। त्या कंपनीचं नाव होतं पार्सल अँड कॉलनी लिमिटेड अर्थात PKCL। 75% शेअर्स PKCL चे होते, संपूर्ण नियंत्रण अदानी समूहाकडे। जबाबदारी जी होती, जो प्रोजेक्ट होता छत्तीसगड मधलं जे कोळसा उत्खनन आहे त्या उत्खनात केलेला जो कोळसा आहे तो रेल्वे पर्यंत पोहोचवायचा आणि हे ह्या कंपनीचं काम होतं। पण कोळसा रेल्वे स्टेशन पर्यंत नेऊन पोहोचवायचा होता, पण डायरेक्ट वाहतुकीने राजस्थानला पोहोचवला लागला, कारण जवळच्या रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती, परंतु हा त्यांना राजस्थान पर्यंत पोहोचावा लागला। अदानी समूहाने त्यामध्ये नवीन युक्ती लढवली, नवीन शक्कल लावली, कारण हा गुजराती बच्चा आहे हो, यांना टोप्या टाकण्यामध्ये माहीर आहेत, कारण आतापर्यंत देशाला या गुजरात्यांनीच बुडवलंय, हा इतिहास आहे, मी नाही बोलत, हा याचे पुरावे आहेत। तसंच या अदानी समूहाने शक्कल लढवली आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला। त्या कॉन्ट्रॅक्टरचा जो होता तो कॉन्ट्रॅक्टर होता बीकेसीने याबाबतची जी वाहतुकीची जबाबदारी घेतली, ही जबाबदारीने तो माल तिथं पोहोचवला, परंतु या बीकेसीला पैसे देण्याचं काम RRVUNL ला देण्यात आलं। त्या कंपनीचा त्याच्याशी कोणताही संबंध नसतानाही तरीही 1400 कोटी रुपयाचं टेंडर कंपनीला देण्यात आलं आणि पैशाची जबाबदारी होती ती RRVUNL ला घ्यावी लागली। कंपनीने पैसे दिले, कोर्टात ही बाब ज्यावेळेस धक्कादायक समोर आली, ह्याला कारण काय ठरलं माहितीये? काही दिवसापूर्वी अदानी समूहाने कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला। त्यांचं म्हणणं होतं दाव्यामध्ये अदानी समूहाचं की आम्हाला ठरवलेल्यानुसार माल वेळेवर पोहोचवला नाही, त्यांनी माल पोहोचवण्यामध्ये दिरंगाई लावली, नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे असा दावा अदानी समूहाने या कंपनीच्या विरोधात कोर्टात केला। नाहीतर हे प्रकरण जर कोर्टासमोर नसतं आलं तर शासनाचे अधिकारी, सरकार आणि अदानी समूह
हे सगळे गोड बंगाल करून शांत बसले असते. परंतु हे अदानी समूहाने जे दावा दाखल केला 1400 कोटी रुपयांच्या, जो दावा दाखल झाला त्यानंतर कोर्टाच्या समोर ही बाब आली, कोर्टाने लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा जो तुमचं करार झाला होता, ऍग्रीमेंट झालं होतं, ते कोर्टाने मागून घेतलं. कोर्टाने ते सगळं वाचल्यानंतर एक स्पष्ट आदेश आले. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की RRVUNL ची जबाबदारी नसताना तरी RRVUNL कोळशाच्या वाहतुकीचे पैसे का दिले याचं ज्यावेळेस जाब विचारला, ही धक्कादायक बाब कोर्टासमोर आल्यानं हा सगळा प्रकार उघड झाला. जर सरकारच सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे उकळून लूट करत असेल आणि ती अदानी समूहाला देत असेल, हा कुठला स्वार्थ? सर्वसामान्यांचे पैसे लुटायचे, एका आपल्या जवळच्या मित्राला, आपल्या कंपनीला, आपल्या हिताच्या कंपनीला द्यायचं, हे सरकार किती नीच लेवलला, हा शब्द वापरणं चुकीचं आहे, घाणेरड्या लेवलला गेलंय. हे सगळं आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. जर सर्वसामान्यांना ही माहिती आवडली असेल तर इतरांना फॉरवर्ड करा, आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.